स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्त राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जावा ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते. तर आज आपण देवघर क्लीन करणार आहोत. आज बुधवारी मी देवघर सगळे भांडे तांब्याची जी भांडे असतात ती क्लीन करत असते, जे आपल्याला देवघरात नेहमी यूज करण्यासाठी लागतात. तर आज मी म्हटलं उद्या गुरुवारी पारायणालाही बसायचे, तर त्याच्या एक दिवस मी तयारी करून घेते. तर त्याच्यासाठी मी जी तांब्या पितळाची भांडी असतात ना, बघू शकता कशी झालीत खराब. तर त्याच्यासाठी मी ही पितांबरी यूज करते, पितांबरी पावडर यूज करते मी. बघा त्याच्याने स्टील, कॉपर, ब्रास, ॲल्युमिनियम, आयरन, स्टील हे भांडे आपण क्लीन करू शकतो. खूप म्हणजे अशी स्मूथ आहे, एकदम बारीक पावडर आहे आपल्या पिठासारखी. ती दुसरी येते ना, तिचं म्हणजे असं हात खराब होता आणि चर आणि हात थोडेसे असे कापले जातात. तर ही एकदम स्मूथ आहे, तुम्ही यूज करून बघा. फक्त 20 रुपयाला येईल, फक्त 20 रुपयाला आहे. मॉलमध्ये बाय 1 गेट 1 फ्री आहे ही. बघा मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे म्हणजे भांडे क्लीन स्वच्छ होता. बघा किती छान. याच्यात मी भरून ठेवलेली आहे, थोडीशी टाकून घेते. भांडे ओले करून घेऊ आपण. बघू शकता दोघांमधला फरक. बघा जास्त जोर पण नाही लागत घसायला. आता आपण सर्व भांडे क्लीन करून घेणार आहोत. बघा आपले श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र स्वच्छ क्लीन झाले. आता आपण सर्व जे देवाच्या मूर्त्या आहेत ते आपण स्वच्छ क्लीन करून घेणार आहोत. बघा कशा काळपट झालेल्या आहेत. बघू शकता अशी घाण अटकते म्हणून ब्रश वापरावा लागतो आपण जे यूज करतो ते. आज आहे बुधवार, उद्या गुरुवार. तर बघा उद्या टाईम म्हणजे वेळच नसता, एवढी साफसफाई करायला मिळालंच नसती आणि साफसफाईमध्येच वेळ गेला असता तर आपली स्वामी महाराजांची सेवा राहून जाते. मग आज सर्व साफसफाई करून घेणारे मी देवघराची, म्हणजे उद्या तेवढा माझा वेळ वाचेल. बघा भिंतीवर असं बारीक बारीक घाण असतं, पण ती आपल्याला दिसत नसते. तर अधूनमधून अशा भिंती आपण झाडूने साफ केल्या ना, तर बारीक बारीक अशी घाण निघत असते, केर कचरा. आज मी पूर्ण देवघराची साफसफाई करून घेणार आहे. पण मी ही साफसफाई 4 दिवसातून 8 दिवसातून करतच असते. आपली म्हणजे बाईची कामं कधी संपत नसतात. पितळेची भांडे धुवून झालेली आहेत. देवाच्या मूर्त्या पण स्वच्छ क्लीन करून झालेल्या आहेत. दाखवते तुम्हाला. बघा किती छान प्रसन्नता वाटते. तांब्या पितळेची भांडे जशी नवी आणलेली अशी दिसता येते. खूप छान भारी वाटतं घरामध्ये अशी म्हणजे साफसफाई केली त्या दिवशी. आणि आपण पूजेला बसलं की आपले प्रसन्नता वाटते. आता पूजेमध्ये पठण करायला आपलं मन लागतं. देवघर स्वच्छ असलं ना तर आपलंही मन लागतं.
बघा माझा पसारा किती लावलाय, हे आवरायला कमीत कमी अजून 1 तास लागेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.